आणि बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। बालभारतीचं इयत्ता पहिलीचं पुस्तक सध्या चांगलंच ट्रोल होत आहे। पुस्तकातली जंगलात ठरली मैफिल या कवितेमध्ये चक्क हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आलाय। बात, शोर, वन्स मोर असे शब्द या कवितेत आहेत। यावर आता भाषाप्रेमींनी आक्षेप घेतलाय। निवेदक आणि नृत्यांगना पूर्वी भावे यांची ही कविता आहे आणि त्यांनी तिसरी मध्ये असताना ही कविता लिहिल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय। तर इंग्रज आळलेल्या या कवितेवर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होतोय। तर यमक जुळवण्यासाठी असलेला उल्लेख वावगं वाटत नाही असं स्पष्टीकरण बालभारतीच्या संचालकांनी दिल्यानं अधिकच चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी काय आक्षेप नोंदवलाय आपण पाहूयात। पहिल्या वर्गातील मुलांवर भाषा मराठी संस्कार करण्यासाठी इंग्रजी हिंदी शब्द असणाऱ्या कविता निवडाव्यात असे निवड मंडळाला कोणाचे निर्देश आहेत का? ज्यांना मुलांवर मराठी संस्कार घडवायला मराठी शब्द देखील ठाऊक नसावेत अशांची ही कविता लादणारे कोण विद्वान आहेत? तर कृष्णकुमार पाटील यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। पहिलीच्या पुस्तकात 2008 मध्ये या कवितेचा समावेश केलेला आहे। आतापर्यंत बालभारतीकडे या कवितेबाबत कोणताही लेखी आक्षेप आलेला नाही। लहान मुलांच्या कल्पनाशक्तीचा आणि भावविश्वाचा विचार करून कवितेचा समावेश पुस्तकात केलेला आहे। यमक जुळवण्यासाठी तो उल्लेख केलेला आहे, त्यात वावगं वाटत नाही असं बालभारतीचे हे संचालक कृष्णकुमार पाटील म्हणतात। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय नेमका हा हलगर्जीपणा बालभारतीचा आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतो, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच इयत्ता पहिलीच्या पुस्तकाचा सध्या हा चर्चेचा विषय बनलेला आहे आणि या पुस्तकामध्ये वन्स मोर, त्यानंतर बात अशी शब्द जे आहेत काही हिंदी मराठी शब्दांचा उल्लेख केलेला आहे आणि पूर्वी भावे यांनी ही लिहिलेली आहे। त्यावरती मराठी काही साहित्यिक आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। जर तुम्हाला मराठी शिकवायचं आहे तर तुम्ही मराठी शब्दांचा वापर करा, इंग्रजी शब्दांचा वापर का केला जातो असा आक्षेप आहे। आणि यावरती बालभारतीचं म्हणणं आहे त्यात काही वावगं नाहीये, काही मराठी हिंदी शब्द मिक्स झाले असतील। आतापर्यंत 2008 पासून कुठलाही आक्षेप जो आहे तो आलेला नाहीये। मात्र आता जर आक्षेप येत असेल तर वावगं काय नाही त्याचा अगदी सागर, एकीकडे मराठीचा डंका वाजवला जातो आणि दुसरीकडे असे प्रकार जर घडत असतील तर नेमकं मराठी संदर्भात काय भूमिका प्रशासन सरकार घेतंय हे अतिशय प्रश्नार्थक आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।